आज ज्यांना मी गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे, त्यांचा माझ्यावर खूप इम्पॅक्ट आहे. लाईफ स्कूल म्हणून एका सोशल ऑर्गनायझेशन बरोबर आम्ही दोघेही एकत्र काम करत होतो आणि आम्ही दोघे एकत्र काम करत असताना लाईफ स्कूलच्या स्पोर्ट्स कन्व्हेन्शनमध्ये राजेश सर माझे कॅप्टन होते. तेव्हापासून मी राजेश सरांना कॅप्टन म्हणतो. राजेश सर हे पुण्यातले एक सुप्रसिद्ध हॉटेलियर आहेत आणि त्याहीपेक्षा माझी आणि त्यांची ओळख ही ते करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे जास्त आहे. रिबर्थ नावाची एक संस्था राजेश सर चालवतात आणि या संस्थेच्या मार्फत ऑर्गन डोनेशन अर्थात अवयवदानावर सर गेले कित्येक वर्ष खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्टनी काम करत आले. आयुष्यमान भवच्या माध्यमातून ऑर्गन डोनेशनवर अवेअरनेस व्हावा असं मला फार वाटत होतं आणि ते वाटत असताना मला वाटलं की ह्याबद्दल काम करत असलेली त्यांची संस्था, त्यांचे अनुभव, ते करत असलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्याची सगळ्यांना माहिती व्हावी आणि ऑर्गन डोनेशनची आज का गरज आहे, त्याचं आज काय महत्त्व आहे, हे आपल्याला सगळ्यांना समजावं म्हणून मी आज राजेश सरांना इथे इन्व्हाइट केलेलं आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. सगळ्यात प्रथम तुम्ही एक NGOच्या रिप्रेझेंटेटिव्हला ऑर्गन डोनेशनसारख्या, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ऑर्गन डोनेशनसारख्या एक महत्त्वाच्या मेडिकल विषयावरती एक NGOच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं, यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद. मला असं वाटतं की जितक्या इम्पार्शली किंवा विदाउट एनी मोटिव्ह आणि इंटेन्शन ह्या विषयावर तुम्ही बोलू शकाल, तितकं कदाचित एखादा यातला सब्जेक्ट एक्सपर्ट बोलू शकणार नाही. जितकं काम या विषयात तुम्ही गेले कित्येक वर्ष केलेलं आहे, त्यातला तुमचा जो अनुभव आहे तो सगळ्यांना खरंच इन्स्पायरिंग असेल, म्हणून मी म्हटलं की तुमचे हे अनुभव सगळ्यांशी आपण शेअर करावे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतःला एक हॉटेलियर म्हणून जास्त चांगले ओळखता का सोशल एंटरप्रेन्योर म्हणून जास्त चांगले ओळखता? तसं बघायला गेलं तर आपण जगत असताना वेगवेगळे रोल्स आपण परफॉर्म करत असतो. त्यातलं एक आपला दैनंदिन जो उपजीविकेचं जे साधन असतं ते असतं. काही आपले सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ते असतात. पण सगळ्यात आधी मी एक माणूस म्हणून जन्माला आलो आहे आणि प्रयत्न चालू आहे की मी माणूस म्हणूनच जगेन. रिबर्थच्या जन्मामागची पार्श्वभूमी सांगू शकाल? रिबर्थ तसं फार आम्ही विचार करून वगैरे केलेली अशी काही संस्था नाही आहे. लाईफ स्कूलची 2015ला एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा एक भाग होता की 5 मिनिटाची एक व्हिडिओ फिल्म, शॉर्ट फिल्म करावी आणि त्यांनी आम्हाला लिबर्टी दिली होती की कुठलाही एक सामाजिक विषय घेऊन ते 5 मिनिटाची फिल्म तुम्ही करा आणि त्या कॉम्पिटिशनला सबमिट करा. तर आमच्या ग्रुपनी, आमच्या संघाने ऑर्गन डोनेशन हा विषय त्यावेळेस निवडला आणि ती फिल्म केली. फिल्म केल्यानंतर आम्ही भरपूर प्रभावित झालो होतो ऑर्गन डोनेशन ह्या विषयावरती आणि आम्ही नंतर डिसाईड केलं की आपण का नाही हे समाजापर्यंत घेऊन जावं आणि 40 जणांनी मिळून हा विषय घेऊन एक NGO फॉर्म केली. त्याचं नाव आम्ही रिबर्थ फाउंडेशन म्हणून ठेवलं आणि तेव्हापासून आता 10 वर्ष झालेत आम्ही काम करतोय. बऱ्याच जणांचं असं होतं की अशा विविध इन्स्पायरिंग कल्पना लोकांना स्पर्श करून जातात, ते सुरू करतात आणि मग काही दिवसात, काही महिन्यात तो उत्साह मावळतो. एखादी NGO सुरू करणं, ती नावारूपास आणणं, 40 जणांपासून आज रिबर्थचे किती मेंबर्स असतील? 125 जण आहेत. 125 मेंबर्स आहेत. भारतभर त्यातनं ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस आणि इम्पॅक्ट क्रिएट करणं आणि 10 वर्ष ते सातत्याने चालू ठेवणं, ह्याच्यासाठी कुठलं मेटल किंवा स्किल्स लागतात असं तुम्हाला वाटतं? आम्ही बराच अभ्यास केला. ऑर्गन डोनेशनची जी अवयवदानाचं जे काही सीन आहे पूर्ण भारतभर आणि पर्टिक्युलरली पुण्यामध्ये, तर असं लक्षात आलं की याच्याविषयी प्रचार आणि प्रसार करायचं भरपूर गरज आहे.
हॉस्पिटलच्या आतमध्ये ZTCC पुणेचं जे काम आहे ते फार चांगलं चाललं होतं. त्या 2015ला इव्हन मीडियासुद्धा चांगली काम करत होते. मग आपण परत डुप्लिकेशन करण्यापेक्षा आपण नाहीतरी प्रचार आणि प्रसार एक NGO आहे आपण, तर आपण हॉस्पिटलच्या बाहेरच काम करू. आणि सगळ्यात पहिलं आमचा विचार असा होता, की लोकांमध्ये जर याची अ, जर जागरूकता निर्माण करायची असेल आणि त्यांना जर काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, तर मग ते कसं पोहोचणार हॉस्पिटलपर्यंत किंवा डॉक्टरपर्यंत? तर का नाही आपण एक हेल्पलाईन नंबर लॉन्च करायचा. आणि ती हेल्पलाईन नंबर ऑर्गन डोनेशनसाठीची आयडिया त्यावेळेस फारच युनिक होती. 10 ऑगस्ट 2016 आम्ही तारीख फिक्स केली, हॉल फिक्स केला, कामं करत गेलो. आणि अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या आमच्या ही जी 40 जणांची टीम होती, आमची एक व्हाईस कॅप्टन होती नैना नारंग नावाची. आणि मी फक्त नावासाठीच कॅप्टन होतो. काम सगळं तीच बघायची. 10 ऑगस्टला इव्हेंट होता आणि त्याच्या 10 दिवसा अगोदर एका रोड ॲक्सिडेंटमध्ये 30 जुलैला तिचा अनपेक्षित मृत्यू झाला. आणि त्या घटनेमुळे आम्ही सगळेच भरपूर डिस्टर्ब झालो. पण आम्ही मग डिसाईड केलं की नाही, नयनाची इच्छा होती की या अवयदानाविषयी आपण भरपूर काही काम करावं. आम्ही त्यावेळेस एक ब्रीदवाक्य केलं होतं की आपण 2 डिजिट टू 4 डिजिटपर्यंत घेऊन जायचं. म्हणजे त्यावेळेस पुण्यामध्ये हार्डली 8 ते 10 वर्षाला अवयदान, BSD म्हणतात ते, ब्रेनस्टेम डेथचे अवयदान व्हायचे. तर ते आपण 2 डिजिटपासनं समजा 10-12 होत असतील तर ते 4 डिजिटपर्यंत म्हणजे 10,000पर्यंत घेऊन जाऊ किंवा 1,000पर्यंत घेऊन जाऊ, असं आम्ही त्यावेळेस विचार करत होतो. आणि नयनाच्या या इन्सिडेंटमुळे आम्ही सगळेच जणं मग डिप्रेशनमध्ये किंवा सॅड याच्यामध्ये जाण्यापेक्षा म्हटलं की नाही, आपण अजून जोरात काम करू. आणि 10 ऑगस्टला आम्ही डिसाईड केल्याप्रमाणे ते लॉन्चसुद्धा केलं हेल्पलाईन नंबर. आणि त्यानंतर आम्ही नियमितपणे दर आठवड्याला भेटत होतो. आमची कोर टीम भेटत होती आणि मग एकानंतर दुसरं आयडियाज येत होते. आयडियाज आम्ही ब्रेनस्टॉर्म करत होतो. त्यातली एखादी आयडिया जर आम्हाला वाटली की याच्यामध्ये स्केलेबिलिटी आहे, तर आम्ही ती मग लॉन्च करायचो. ज्या घटना आहेत ते इतक्या पटापट होत गेल्या की पुढचे 4-5 वर्ष आम्ही जे आधी डिसाईड केलं होतं की फक्त पुण्यापुरतंच काम करायचं, आम्ही भारतभर काम करायला लागलो. आणि असं कधी वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळं आपल्याला मोटिवेशन पाहिजे किंवा ही NGO आहे कशी चालणार. देवाच्या कृपेने ती चालत राहिली आणि काम होत गेलं. 2 डिजिट टू 4 डिजिट हा टप्पा किती दिवसात पार झाला? अ, तसं बघायला गेलं तर आजसुद्धा आपण पुणे रिजनमध्ये 2 डिजिटवरतीच आहोत. म्हणजे 10 वर्ष काम करूनसुद्धा हे जे प्रचार आणि प्रसाराचं काम आहे, आम्ही स्क्रॅचसुद्धा करू शकलो नाही आहे या अख्ख्या सोसायटीमध्ये. पण थँकफुली देशामध्ये जे त्यावेळेस 3 डिजिटमध्ये होत होतं अवयदान, ते आता 4 डिजिटवरती गेलेलं आहे मागच्या 2-3 वर्षापासून. पुण्याने भरपूर प्रगती केलेली आहे. पुणे ZTCC हे देशामध्ये पहिल्या 3 मध्ये गणलं जात असेल. तर त्यावेळी जे 10-12 होत होतं ते मागच्या वर्षी म्हणजे 2024ला 70 झाले. आणि यावर्षी ऑलरेडी सप्टेंबर महिना चालू आहे, 59 पर्यंत ही फिगर गेलेली आहे. प्रगती भरपूर झालेली आहे, म्हणजे 4 पट 5 पट आपण म्हणू. पण अजूनही जसं म्हणावं तसे रिझल्ट्स अजून आले नाही आहेत. मला वाटतं की आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑर्गन डोनेशनबद्दल जर आपण थोडासा काही अवेअरनेस क्रिएट करू शकलो, तर ते ह्या कार्यासाठी मी पण रिबर्थचा मेंबर आहे. माझं थोडंसं योगदान होऊ शकेल. पण तुम्हाला काय वाटतं की हा आकडा बदलण्यासाठी नेमकी अडचण कुठे येत असावी? आता अवयवदान जे आहे हे 3 प्रकारे होतं. एक आफ्टर डेथ, जेव्हा स्किन आणि डोळे आपण दान करू शकतो. एक लाईव्ह, ज्याच्यात लिव्हरचा एक पार्ट आणि एक किडनी आपण डोनेट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अवयवदानमध्ये ते आहे ब्रेनस्टेम डेथ, म्हणजे एक मेंदूमृत पेशंट जो आहे
त्याच्या नातेवाईकांनी जर कन्सेंट दिली अवयदानासाठी, तर कमीत कमी 8 अवयव दान होऊ शकतात आणि 8 जणांचा जीव वाचू शकतो. आता ही मेंदूमृत ही जी पर्टिक्युलर अवस्था आहे, याच्यामध्ये ब्रेन डेड झालेलं, मेंदू मृत झालेला असतो, पण त्याचं हृदय जे आहे ते चालू असतं आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे ऑर्गन्ससुद्धा चालू असतात. पण जर लाईफ सपोर्टिंग जे इक्विपमेंट आहे, त्याचा जर आपण काढून घेतलं, तर त्याचा मृत्यू हा अटळ असतो. आता होतं काय, की मेंदू मृत ही जी अवस्था आहे ती अचानक आलेली असते. ॲक्सिडेंट थ्रू किंवा कुठल्यातरी हायपरटेन्शन वगैरे, तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जास्त याची नॉलेज आहे. तर जेव्हा हा पेशंट ICUमध्ये असतो, त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांना एकतर मेंदूमृत काय आहे हे माहिती नसतं आणि त्यांना आपला जो जवळचा माणूस आहे तो श्वास घेताना दिसत असतो आणि पिक्चरमध्ये आपण कोमा बद्दल बघतो, की पेशंट परत आधीसारखाच नॉर्मल होतो. पण मेंदूमृतमध्ये होत नाही, त्यांना माहिती नसतं आणि मग त्या कंडिशनमध्ये त्यांना ते समजवणं आणि त्यांच्याकडनं कन्सेंट घेणं हे फार अवघड गोष्ट होऊन जाते आणि ह्या कारणामुळे ऑर्गन डोनेशन होऊ शकत नाही. तर मग सगळ्या सोसायटीलाच जर आपण एज्युकेट करू शकलो, की मेंदूमृत म्हणजे काय आहे आणि ऑर्गन डोनेशन केल्यामुळे कित्येक लोकांचे जीव वाचू शकतो. त्याचा रेशिओ आज काय चाललेला आहे, किती डिमांड आहे आणि आपला माणूस जो आहे तो तर गेला आहे, पण आपण इतक्या लोकांचं भलं करू शकतो. हे जर आपण एज्युकेट करू शकलो, तर मग ह्या ऑर्गन डोनेशन ही जी फिगर आहे याच्यामध्ये एक चांगला फरक पडू शकतो. पण ते एज्युकेट करायचा जो काही वेळ आहे, तो बराच मोठा होत आहे. आपण बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांना करायचा प्रयत्न करतोय, पण त्याला वेळ लागतोय. मला असं वाटतं, की गेल्या 10 वर्षामध्ये समाजामध्ये ऑर्गन डोनेशन ह्या कल्पनेला ॲक्सेप्ट करायचं प्रमाण तरी नक्कीच वाढलेलं दिसतंय. हो. पेपरामध्ये आपण आता बऱ्यापैकी या निगडीत बातम्या, नंतर जे ऑर्गन ट्रान्सफर होतात त्याच्याबद्दलच्या बातम्या रेग्युलरली वाचतो आहे. त्यामुळे इव्हन गावागावातनं सुद्धा ॲक्सेप्टन्स नक्कीच वाढलेलं आहे. ह्याच्यात एक महत्त्वाचे रिझर्वेशन मला जे जाणवतं ते ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांना जेव्हा नातेवाईकांना सांगायचं असतं ऑर्गन डोनेशनबद्दल, तेव्हा कुठेतरी सामाजिकरित्या नातेवाईकांना असं वाटतं, की डॉक्टरांचा याच्यात काही मोटिव्ह आहे का? म्हणजे मी पेपरातही अशा बातम्या वाचतो, की मध्ये एक लिव्हर डेथ झाली, तर डॉक्टरांनीच ते लिव्हर दुसरीकडे विकलं असेल वगैरे, असे काही लाईट कमेंट्स केल्या जाऊ शकतात. आणि तिथे रिबर्थसारख्या ऑर्गनायझेशनचा खरंच महत्त्वाचा रोल आहे. सगळ्यांना प्राथमिकदृष्ट्या मेंदू मृत म्हणजे यातनं आपला पेशंट कधीच परत येणार नाहीये. फक्त त्याला सपोर्ट चालू आहे म्हणून त्याचं हार्ट आणि उर्वरित शरीर काम करत आहे. पण त्याचा मेंदू ऑलरेडी डेड झाला आहे, याचा अर्थ त्यातनं पुन्हा बळी होण्याची शक्यता शून्य आहे. हे कळणं लोकांना गरजेचं आहे. आणि मग जेव्हा लोकं आपणहून म्हणायला लागतील, की आज जर माझा लाडका व्यक्ती पुन्हा परत येणार नसेल, तर जर त्याचे अवयव तुम्ही म्हणाल तसं 8 लोकांपर्यंत पोहोचू शकत असतील, तर तो ह्या त्या कारणाने या जगात तसाच वेगवेगळ्या रूपात राहू शकेल. ही किती चांगली कल्पना आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.